समानार्थी शब्द: अमित, असंख्य, अगणित, अमर्याद. आळशी, कामचुकार, एदी, मंद, सुस्त, कुच्चर, निरुद्योगी, उठवळ, उठाळ, उंडगळ, आळसट. तर ह्याच्यातले नवीन शब्द कोणते वाटतात? तर कुच्चर, उठवळ, उठाळ, उंडगळ. तर हे लक्षात ठेवा. आळशीसाठी समानार्थी शब्द आहेत. अर्थ: समानार्थी शब्द कोणते आहेत? भावार्थ, मतलब, उद्देश, हेतू, भाव, तात्पर्य, अभिप्राय. अगत्याने समानार्थी शब्द कोणते आहेत? स्वागतशील दृष्टी. आस्था समानार्थी शब्द कोणते आहेत? आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य. अभ्यास समानार्थी शब्द कोणते आहेत? व्यासंग, सराव, परिपाठ. ईश्वर समानार्थी शब्द कोणते आहेत? परमेश्वर, प्रभू, देव, अलक, अलक्ष, आनंदघन, ईश. अवहेलना समानार्थी शब्द अपमान, हेटाळणी, दुर्लक्ष. अंगणाचा समानार्थी शब्द बघा स्त्री आहे. स्त्रीला अंगणा म्हटलं जातं, हा लक्षात ठेवा कारण वेगळा शब्द आहे. अंगणा म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अंगण वगैरे आहे का, काय परिसर आहे का? तर नाही, अंगणा म्हणजे स्त्री. स्त्रीला समानार्थी शब्द आहे. अक्षय, न संपणारा. इंद्र, नाकेश, शक्र, देवेंद्र, पुरंदर, वासव, वर्जपानी, सहस्त्राक्ष. हे काय तर समानार्थी शब्द आहेत कशाला? इंद्र. अस्त, मावळणे, शेवट होणे. अभियान, मोहीम. आनंद, संतोष, हर्ष, प्रमोद, तोष, मोह. इंदू समानार्थी शब्द चंद्र, शशी, रजनीनाथ, सुधाकर, सोम. कपाळ समानार्थी शब्द कोणते आहेत? ललाट, कपोल, निढळ, अलिक, भाल. तर निढळ, अलिक हे लक्षात ठेवा शब्द. इच्छा, आशा, मनीषा, अपेक्षा, वासना, आकांक्षा, आरजू. उतारू, प्रवासी, यात्रिक, यात्रेकरू. किरण, कर, रश्मी, अंशू, मयूख. उदरनिर्वाह, चरितार्थ. कावळा, काक, वायस, एकाक्ष, काऊ. उंट, उष्टर, उष्ट्र. उपनयन, मुंज. कृष्ण, कन्हैया, मुरलीधर, देवकी पुत्र, वासुदेव, कान्हा, मुरारी, विष्णूचा 8वा अवतार. हे काय आहे? ते कृष्णाला समानार्थी शब्द आहेत. ऊन, लोकर, उर्ण. उत्कर्ष, वाढ, संपन्नता, भरभराट. एतोबा, काम न करणारा, ऐता, खाणारा. क्रीडा, खेळ, मौज, मनोरंजन, क्रीडन, विहार, विलास. आता बघा तुम्हाला विलास म्हणजे काय वाटेल तर घराला समानार्थी शब्द वाटेल किंवा काय आहे घराचे समानार्थी शब्द सदन वगैरे, ह्याच्यासाठी तुम्हाला विलास हा त्याच्यासाठी समानार्थी शब्द वाटेल. विहार म्हणजे पक्षीसाठी समानार्थी शब्द वाटेल. तर ते विलास आणि विहार क्रीडासाठी समानार्थी शब्द आहेत.